नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली, त्याचबरोबर थोडं तुझं आणि थोडं माझं या सगळ्याच मालिकांचा महासंगम। मित्रांनो, आता महासंगम आहे म्हणजे इंटरेस्टिंग तर खूप असणार हे आपल्याला माहीत आहे। तर आपला पार्ट 1 हा आधी अपलोड झालेला आहे। आता पार्ट 2 मध्ये काय घडतं हे आपण पाहूया। आतापर्यंत आपण पाहिलं होतं की नैनाने कलाला धक्का दिलेला असतो। कलाचा हात आता त्या गरम पातेल्याला लागून भाजलेला सुद्धा असतो आणि कला आता त्या पातेल्यावर उपडी पडणार असते, पण त्यापर्यंत अद्वैत तिकडे येतो आणि अद्वैत कलाला पकडतो आणि पडण्यापासून वाचवतो। त्याबरोबर आता इकडे नैना ही प्रचंड घाबरलेली असते। तर अद्वैत हा कलाला म्हणत असतो, अगं पडली असतीस तू, बघू भाजलं तुला, हात बघू तुझा। कला आता अद्वैतला हात दाखवतच नसते। अद्वैत म्हणतो दे इकडे हात, आणि मग अद्वैत कलाचा हात बघतो आणि आता मागे नैना उभी असते। तो नैनाला विचारतो, लागलं नाही ना तुम्हाला? त्याबरोबर लगेचच नैना म्हणते, नाही नाही ठीक आहे, मी नाही लागलं मला, ठीक आहे, मी जाते। आणि मग आता नैना ही तिकडनं निघायला लागते। त्याबरोबर आता अद्वैत म्हणत असतो, अरे कसा विचित्र माणूस आहे हा, काही फरकच नाही पडला याला। त्याबरोबर लगेच आता कला म्हणत असते, असतात ना या जगात बरीच विचित्र माणसं असतात, आता रोज बघते ना एका विचित्र माणसाला मी। त्याबरोबर लगेचच आता अद्वैत हा कलाला म्हणायला लागतो, एवढं लागलंय तुला, भाजलंय, तरीसुद्धा उगाच मला बोलायची संधी सोडू नकोस। 1 मिनटं गरम पाण्यात हात बुडव पहिला। आणि मग अद्वैत हा कलाचा हात हा एका थंड पाण्याच्या ग्लासामध्ये बुडवून ठेवतो। त्यानंतर थांब 1 मिनटं, आणि मग तो पटकन तिथून एक कापड घेतो आणि कलाचा हात अलगद हाताने पुसायला लागतो। आता अद्वैत हा हातावरती फुंकर घालत असतो, अलगद हात पुसत असतो। कला ही त्याच्याकडे एकटक बघत असते, ती त्याच्यामध्ये हरवून गेलेली असते। इतक्यात त्या ठिकाणी आता मानसी आलेली असते। आता कला आणि अद्वैतला हे असं एकत्र पाहून मानसी म्हणते, सॉरी मी। त्याबरोबर लगेचच अद्वैत कलापासून दूर होतो। तर कला ही लगेचच म्हणायला लागते, अगं नाही तसं। त्याबरोबर मानसी म्हणते, अगं कला हे काय, तुझ्या हाताला भाजलं? त्याबरोबर लगेचच अद्वैत म्हणतो, वेंधळेपणा ना नुसता। त्याबरोबर लगेच आता कला म्हणते, मी जाते माझं मुकुटाचं काम करण्यासाठी। त्यानंतर आता लगेचच ती तिकडून काम करण्यासाठी निघून जाते। मग आता अद्वैत हा तिकडे येतो आणि कलाला म्हणत असतो की तुझ्या हाताला भाजलंय, ये मी तुला मदत करतो। कला म्हणते, मला मदतीची काही गरज नाही आहे, मी माझं काम स्वतः करू शकते, मी आहे, मी काही करू शकते। त्यावर अद्वैत म्हणतो, गप तू काहीही करायला तू काय दी ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस का? त्यावर कला म्हणते, मी कला खरे, मला अद्वैत चांदेकर होण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे। तू जा रे चांदेकर, मला माझं काम करू देत, अगोदरच खूप कष्टाने मी हे एवढं बनवलं आहे, उगाच खराबी होईल। त्यावर अद्वैत म्हणतो, तेच सांगतोय मी सुद्धा, एवढं कष्टाने बनवलं आहेस, उगाच त्याची खराबी व्हायला नको, दे इकडे, मी तुला मदत करतो। आणि मग आता अद्वैतला मारताना कलाच्या हाताला पुन्हा दुखतं। अद्वैत लगेच तिचा हात फुकायला लागतो। आता कला ही अद्वैतच्या नजरेत हरवून गेलेली असते। अद्वैत तिची एवढी काळजी करत असतो। अद्वैत तिला सांगतो, चल दोघं मिळून पटपट कामं संपवूया। त्याबरोबर लगेच आता कला ही गप्प बसते। मग अद्वैत हा आता तिला मदत करत असतो। आता अद्वैत हा येल्लो कलरचा मणी घेतो। कला म्हणते, गुलाबी मणी टाकायचा आहे तिथे, 2 गुलाबी छोटे 1 मोठा, 2 छोटे 1 मोठा, असं कर। तर आता इकडे नैनाने सुद्धा काहीही काम फत्ते केलेलं नसतं। त्यामुळे आता गायत्री आणि रोहिणी या दोघीही टेन्शनमध्ये बसलेल्या असतात। त्या दोघीही नैना आणि विनोद यांना नावं ठेवत असतात। त्यानंतर आता लगेचच इकडे आता रोहिणी म्हणते की चल आता आपणच एक काम करू, आपण त्या कवड्यांच्या माळा चोरून घेऊ त्यांच्या, म्हणजे त्यांना कवड्यांच्या माळा तरी किमान चढवता नाही येणार। त्यावर नैना म्हणते, मॉमिनलो मी। त्याबरोबर लगेचच आता रोहिणी म्हणते, अजिबात नको, तू नको येऊस माझ्याबरोबर। तर इकडे आता आई ही बाबांना छान थंड पाणी देते। बाबा हे कामावरून आलेले असतात। तर आई ही सांगत असते की आजचा दिवस खूप चांगला आहे, आज माझे जावई बापू आणि माझी लेक एकत्र गेले देवीला मुकुट अर्पण करण्यासाठी। अंबाबाई जेव्हा ती दोघं वेगळी होतात तेव्हा त्यासनी एकत्र आणण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवतच असत्या। आता अशीच ती दोघं जण एक होऊन देत, बस माझी दुसरी काय बी इच्छा नाही बघ देवी आईकडं। त्याबरोबर लगेचच आता काजल ही मागून येते आणि आईला मिठी मारत म्हणत असते, खरे बाई डोंट वरी, सगळं व्यवस्थित होणार, अंबाबाई आहेच त्यांच्या पाठीशी, आणि त्यात आपले स्टार दाजे आहेतच ना, तायडीक काहीच कारण काढू नाही शकणार, बघाच तुम्ही।
त्यानंतर आता काजल जरा नाराज होत म्हणते, त्या दोघांमध्ये दुरावा हा जो काही आला आहे तो माझ्यामुळेच आला आहे, मीच या सगळ्याला कारणीभूत आहे. तर दुसरीकडे आता रोहिणी आणि गायत्री ह्या दोघीजणी पटापट कवड्यांची माळ त्या दोघांच्या म्हणजेच अद्वैत आणि तेजस यांच्या बॅगेत शोधत असतात. आता त्यांना माळा मिळतात सुद्धा. आता त्या पळून जातच असतात. इतक्यात तिकडे कला आणि मानसी येतात. त्या दोघी विचारतात, तुम्हाला काही हवं होतं का आजी? त्याबरोबर आता लगेचच इकडे गायत्री आणि रोहिणी घाबरतात. तर आता कला आणि मानसीला थोडा शक येतो. त्या विचारतात, काय करत होतात तुम्ही तिकडे? काय काम होतं तुमचं? काय घेत होतात तिथून? त्याबरोबर त्या दोघी म्हणतात, नाही नाही काही नाही काही नाही. आणि त्या दोघी तिकडनं पळायला लागतात. आणि पळता पळता त्या दोघी हातातल्या कवड्यांच्या माळा तिथेच समोरच्या टेबलावरती ठेवून देतात. त्याबरोबर आता कला आणि मानसी जातात आणि त्या पुड्या हातात घेतात आणि म्हणतात, काय आहे याच्यामध्ये? उघडून बघूया. आणि मग त्या उघडतात तर त्यामध्ये कवड्यांच्या माळा असतात. आता लगेचच इकडे कला म्हणते, ह्या दोघी माळा चोरायला आल्या होत्या का? त्यावर मानसी म्हणते, काही कळत नाही आहे गं. आपण एक काम करू, आपण लोकांना विचारूया कोणाच्या आहेत या माळा. आणि मग आता लोकांना कला आणि मानसी विचारायला सुरुवात करतात. ओ मावशी, ही माळ तुमची आहे का? त्यावर कला एका मुलाला विचारते, ए बाळा, ही माळ तुझी आहे का? आता लगेचच सगळी लोक नाही नाही आमचं नाही आमचं नाही असं म्हणायला लागतात. आता कला आणि मानसी दोघींनाही कळत नसतं की या कवड्यांच्या माळा नेमक्या आहेत तरी कोणाच्या. इतक्यात त्या ठिकाणी तेजस आणि अद्वैत पोहोचलेले असतात. आता अद्वैत आणि तेजस त्या माळा बघतात. अद्वैत कलाला सांगतो, ए खरे ती माळ दे इकडे, चल माझी माळ आहे ती. तर दुसरीकडे आता तेजस हा मानसीला म्हणत असतो, लकीचाम ते ही माळ माझी आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे कला ही अद्वैतकडे बघतच राहते. ती त्याला म्हणत असते, काय ही माळ तुझी आहे? बापरे, पण तुझा तर या सगळ्यावर विश्वासच नाही आहे. मग त्याबरोबर लगेच आता अद्वैत हा कलाला म्हणायला लागतो की तो सगळा तुझा प्रश्न नाही आहे, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. दे बरं ती माळ मला. ती आबांना त्यांच्या गुरुने दिलेली माळ होती, देवीला चढवायची आहे. त्याबरोबर आता इकडे मानसी ही तेजसला म्हणत असते, नाही नक्की ही माळ तुमचीच आहे ना, की आत्ताही खोटं बोलताय? त्याबरोबर लगेच तेजस मानसीला म्हणत असतो, ओ नाही हो लकीच्या, मी खोटं कशाला बोलू आत्ता, खरंच सांगतो ही माळ माझीच आहे. आणि जर माझ्यावर विश्वास होत नसेल ना तर आईला फोन करून विचारा. ही माळ माझ्या आजीने दिली होती आईला आणि देवीला अर्पण करायला आईने मला. त्याबरोबर लगेचच आता मानसी म्हणते, नाही एवढ्याची काही गरज नाही आहे, ही घ्या. आणि मग ती तेजसला ती माळ देऊन टाकते. आणि मग आता तेजस ती माळ ठेवत असतो. तर मानसी मनातल्या मनात म्हणत असते, ही माळ देवीला अर्पण केली की आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. म्हणजे तेजस जाऊ देत आणि ती तिकडनं निघून जाते. तर इकडे आता अद्वैत हा कलाला माळ दे म्हणत असतो. तर कला ही अद्वैतला म्हणत असते, घे ना घे घे. आणि ती एका हातातनं दुसऱ्या हातात एका हातातनं दुसऱ्या हातात अशी माळ फिरवत असते. त्याबरोबर अद्वैत एक दोनदा तिच्याकडे प्रेमाने मागतो. पण कला ऐकत नसल्यामुळे अद्वैत तिने कमरेवर तिचा जो पदर बांधलेला असतो तो सरळ पदर सोडतो. त्याबरोबर कला खाली कमरेकडे बघायला लागते. तर अद्वैत हातात माळेची पिशवी घेतो आणि तिकडनं निघून जातो. कला लगेचच लाजते आणि कमरेवरती दोन्ही हात घेते. त्यानंतर आता इथे मानसी, तेजस आणि सगुणा मावशी मिळून आता महाप्रसादाची तयारी करत असतात. तर तेजस म्हणत असतो, मी काय म्हणतो मावशी, ही फ्लॉवरची भाजी आणली आहे ना तुम्ही, याच्याबरोबर आपण मस्त फ्लॉवरची भाजी करूयात, पण त्या जोडीला बटाटासुद्धा टाकूया. म्हणजे कसं फ्लॉवर बोर होणार नाही ना, फ्लॉवर बटाट्याची जोडी बनवूया आपण, अगदी मस्त बनेल जोडी. त्याबरोबर सगुणा मावशी म्हणतात की बरं बाळा, तू म्हणतोयस तसं करू. किती हुशार आहेस तू, बरं झालं आठवण केलीस, बटाटे आणायचे आहेत. ए पोरी हे घे, ह्यामध्ये बटाटे घेऊन ये. असं लगेचच सगुणा मावशी मानसीला सांगतात. मानसी बटाटे आणायला जाते. तेजस सगुणा मावशींच्या हातात फ्लॉवर देत म्हणतो, मावशी तुम्ही फ्लॉवर मस्त चिरून ठेवा, तोपर्यंत मी आलोच. आणि मग आता तेजस हा मानसी जिथे गोडाऊनमध्ये बटाटे घ्यायला आलेली असते तिथे आलेली असते. आता तिथे बऱ्याच गोण्या असतात. मानसीला कळत नसतं की आता बटाटे असणार तरी कुठे. तेजस म्हणतो, लकी चांप अहो इथे भरपूर पिशव्या आहेत, तुम्ही थांबा, उभ्या राहा, मी शोधून देतो ना तुम्हाला बटाटे. नाहीतर तसंही मला वासावरून कळतंच की कशात बटाटे असू शकतात, मी वास घेतो. आणि मग तो सगळ्या गोण्यांचे वास घ्यायला लागतो आणि म्हणतो, कदाचित याच्यात असतील बटाटे, याच्यात शंका आहे मला. त्याबरोबर आता मानसी ही एक गोणी उघडते आणि बरोबर त्याच्यातच बटाटे असतात. तेजस म्हणतो, सापडले काय बटाटे? बरं झालं, थांबा मी तुम्हाला काढून देतो, तुम्ही असं टोपलं पकडून उभ्या राहा. मानसी म्हणते, कळत नाही आहे का तुम्हाला? नको आहात तुम्ही मला माझ्या आजूबाजूला, नाही बघायचं आहे मला तुमचं तोंड, का सतत माझ्या कामात मध्ये 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 लुडबुड करताय? नको आहे मला तुमची काही मदत, समजलं तुम्हाला?
आणि मग तेजस हा गप्प उभा राहतो. तर मानसी ही पटापट आता बटाटे त्याच्यातून काढून घेते त्या गोणीतून आणि तिकडनं निघून जाते. आता मानसी तिकडनं निघून गेलेली असते, पण तेजस हा अजूनही तिथेच असतो. तिथे आता तेजस गोणीवरती बसलेले असताना काही लोक मागून येतात आणि तेजसच्या डोक्यामध्ये बांबू मारतात. तेजस मागे फिरतो, त्याला ते लोक दिसतात सुद्धा, पण तेजस डोक्याला हात लावतो आणि बेशुद्ध होतो. तर आता लगेचच त्या गुंडांचा जो बॉस असतो तो त्यांना सांगतो की एक काम करा, आता याला गोणीमध्ये भरा आणि इथे बांधून ठेवा, तोपर्यंत आपण गायत्री मॅडमना बोलू. बेशुद्ध झाला हा तसा सुद्धा. आणि मग लगेचच आता ते गुंड हे तेजसला गोणीमध्ये भरतात आणि बेशुद्ध अवस्थेत तेजस तसाच गोणीमध्ये पडून असतो. तर आता इकडे लगेचच त्या मावशी ह्या मानसीला म्हणत असतात, अगं बाळा, हे बटाटे थोडे कमी पडतील, आणखीन थोडे बटाटे घेऊन ये जा. त्याबरोबर मानसी तिकडनं बटाटे आणायला जाते. पण तोपर्यंत त्या ठिकाणी गायत्री आलेली असते. आता गायत्रीच्या हातामध्ये सुरा असतो. गायत्री ही आता म्हणत असते की प्रभुनिवास माझा होणार. आणि मग ती त्या पोत्यावरती रागारागाने जोरजोरात आता ती चाकू मारायला सुरुवात करते. त्याबरोबर लगेचच आता तिला एक एक गोष्ट आठवत असते. तेजस म्हणाला होता की काहीही झालं तरी हे घर मी तुमच्या नावावर होऊ देणार नाहीच, बघाच तुम्ही. आणि मग आता एक एक गोष्ट आठवून ती रागारागात जोरजोरात चाकू घुपसत असताना तिला जाणवतं की गोणीतून अजिबात रक्त बाहेर येत नाही आहे आणि त्याचबरोबर चाकूला सुद्धा रक्त लागत नाही आहे. मग आता गायत्री उभी राहते, तर एक गुंड ती गोणी उघडतो. तर गोणीमध्ये तेजस नसतो, तर फक्त आणि फक्त कोंडा आणि भुसा असतो. त्याबरोबर मात्र आता ते गुंड घाबरतात. तर गायत्री जोरात ओरडते, कुठे आहे तेजस? तेजस कुठे? आता खरं तर इकडे गायत्रीचा खूप मोठा पचका झालेला असतो आणि संतापही झालेला असतो. तर दुसरीकडे तेजस हा छान तयार वगैरे होऊन देवी आईच्या जवळ पूजेसाठी आलेला असतो आणि तो हात जोडून देवी आईसमोर उभा असतो. आणि त्या दरम्यान त्याला आठवायला लागतं की मानसी ही तिथे बटाटे घेण्यासाठी आली होती, तिने बटाटे घेतले सुद्धा. आणि मग तिथे गोणीमध्ये काहीतरी हलतंय हे तिला जाणवल्यावर ती घाबरली होती, पण तरीसुद्धा तिने हिम्मत करून गोणी उघडली आणि त्या गोणीमध्ये दुसरा तिसरा कोणी नसून तेजस होता. मानसीने तेजसला लगेच बाहेर काढलं. राष्ट्रहित आहोत तुम्ही, याच्यात काय? उठा उठा इकडे या. आणि मग तुम्ही ठीक आहात ना, असं मानसी तेजसला विचारत होती. त्याबरोबर तेजसने मानसीला उत्तर दिलं होतं की तुम्ही आलाय ना आता, मग वाटेल मला ठीक. त्याबरोबर मानसीने तेजसच्या खांद्यावरचा हात काढून पुन्हा एकदा बटाटे गोळा करायला सुरुवात केली होती. त्याबरोबर तेजस हा मानसीला म्हणत होता, लकी चॅम्प, मी जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा तुम्ही तिथे पोहोचता आणि आजही तुम्ही इथे पोहोचला, म्हणजे अजूनही आपल्यात ट्युनिंग आहे. त्यावर मानसी म्हणत असते, काही ट्युनिंग वगैरे नाही आहे आपल्यात, लक्षात ठेवा. तुमच्याऐवजी इथे दुसरं कोणीही असतं ना तरीसुद्धा मी त्यालाही मदत केलीच असती. कारण काय आहे ना, मला तुमच्यासारखं लोकांना उगाचच्या उगाच संकटात टाकायला आवडत नाही, समजलं? आणि मग मानसी ही तिकडनं निघून गेली होती आणि तेजस हा मात्र बिचारा तिथे बसूनच राहिला होता. तर आता तेजस हा देवी आईला प्रार्थना करत असतो की सगळं काही व्यवस्थित होऊ देत आणि मी आणि लकी चॅम्प एकत्र येऊ देत, आमच्यातले गैरसमज दूर होऊ देत. तर दुसरीकडे गुरुजी हे आता मानसी आणि कलाला म्हणत असतात की चला आता आपण अलंकार पूजा करून घेऊ, तुम्ही दोघींनीही आपापलं काम पूर्ण करा, तुम्ही दागिने अर्पण करा आणि तुम्ही नैवेद्य. मग आता त्या दोघीही दागिने आणि नैवेद्य अर्पण करायला येत असतात. तर गुरुजी म्हणतात की एक मिनटं, तुम्ही दोघीही देवी आईला नैवेद्य अर्पण करायला चाललाय, दागिने अर्पण करायला चाललाय, अलंकार पूजा करायला चाललाय आणि तुमच्या दोघींच्याही अंगावर अलंकार नाही. पहिला तुम्हाला संपूर्ण शृंगार करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला देवीला शृंगार करता येईल. बरं, तुमचे यजमान कुठे आहेत? त्याबरोबर त्या दोघी म्हणत असतात, आम्ही म्हटलं ना की आम्ही एकट्याच. इतक्यात त्या ठिकाणी अद्वैत आणि तेजस येत म्हणतात, आम्ही आहोत यांचे यजमान, सांगा ना गुरुजी काय करायचं आहे? त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, एक मिनटं, सगुणा मावशी पाठ घेऊन या. दोन सगुणा मावशी पाठ घेऊन येतात. त्याबरोबर आता इकडे लगेचच मानसी विचारायला लागते, गुरुजी हे सगळं? त्याबरोबर गुरुजी म्हणतात, तुम्ही दोघींनी आता या पाटावरती बसायचं. मानसी आणि कला दोघीही पाटावरती बसून घेतात. तर आता लगेचच इकडे गुरुजी हे अद्वैत आणि तेजसला सांगतात की आता तुम्ही दोघांनी या दोघींना तयार करायचं, सगळे शृंगार ह्यांचे पूर्ण करायचे. त्याबरोबर लगेचच अद्वैत हा पहिलं कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला घेतो. आता मंगळसूत्र गळ्यामध्ये घालत असताना कलाला आठवतं ते म्हणजे अद्वैतचं आणि तिचं झालेलं
लग्न. आता लग्न आठवल्यावर कलाला जरा नाराज व्हायला होतं. कला अद्वैतकडे बघत असते. तर इकडे आता तेजस हा सुद्धा मानसीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी मंगळसूत्र खाली आणतो. त्याबरोबर मानसीला आठवतं ते सुद्धा तेजसचं आणि तिचं लग्न. त्याबरोबर लगेचच मानसी तेजसच्या हातातलं मंगळसूत्र घेते आणि म्हणते असू दे, आणि ती स्वतःच्याच हाताने स्वतःच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून घेते. कारण तिला आठवतं की आपल्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत हा तेजसच आहे. आणि मग ती पटकन स्वतःच्या गळ्यात मंगळसूत्र बांधते. तेजस लगेचच तिच्या गळ्यामध्ये नेकलेस घालायला लागतो. तोपर्यंत इकडे अद्वैतसुद्धा कलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, नंतर नेकलेस घालतो आणि मग आता झुमका घालायला तो तिथे बसलेला असतो. कानातले, बांगड्या, गळ्यातलं नेकलेस सगळं काही दोघींनाही आता घातलं जातं आणि दोघीही आता हिरवा चुडासुद्धा घालतात आणि खूप सुंदर तयार होतात. त्यानंतर आता देवीला कला मुकुट अर्पण करते, तर लगेचच मानसी नैवेद्य अर्पण करते. त्यानंतर आता देवीची पूजाही केली जाते आणि मग गुरुजी सांगतात की आता ज्यांना ज्यांना देवीला कवड्यांची माळ अर्पण करायची आहे तेवढ्यांनी कवड्यांच्या माळा अर्पण करा. त्याबरोबर अद्वैत आणि तेजस दोघंही कवड्यांच्या माळा अर्पण करतात. तर आता लगेचच इकडे नैना आणि विनोद दोघंही म्हणत असतात की चला, आपण काहीही करू शकलेलो नाही आहोत, आपला प्लॅन फ्लॉप झाला आहे, निघूया आता आपण इकडनं, कशाला आता थांबायचं इथे. त्याबरोबर लगेचच आता इथे रोहिणी म्हणत असते थोबाड फोडीन तुझं नैना. तर नैना ही लगेचच म्हणायला लागते अहो मॉमिन पण. तर दुसरीकडे अद्वैत हा आता देवी आईकडे मागणं मागत असतो की देवी आई, मी आणि खरे कायमचे एकत्र येऊ देत, सगळं काही व्यवस्थित होऊ देत. तर दुसरीकडे तेजससुद्धा मागणं मागत असतो की आमच्यातले गैरसमज दूर होऊ देत आणि आम्ही दोघं पुन्हा नव्याने एकत्र येऊ देत. तर आता गुरुजी हे कला आणि मानसीला सांगत असतात की आता तुम्हाला दोघींनाही देवीची आणखीन एक सेवा करायची आहे आणि ती म्हणजे इथे आलेले भाऊक हे देवीसाठी नृत्य, गायन किंवा आणखीन काहीतरी करतात, मग तुम्हालासुद्धा काहीतरी करावं लागेल. आता कला आणि मानसी दोघीही म्हणतात की हे आम्हाला माहीत नव्हतं गुरुजी. त्याबरोबर गुरुजी सांगत असतात की तुम्हाला हे करावं लागेल, पण त्याआधी एक विधी असतो, तो म्हणजे असा की तुम्हाला एक एक पान हातामध्ये घ्यावं लागेल. त्या पानावरती भरपूर कुंकू ठेवायचं, हळकुंड ठेवायचं, नाणं ठेवायचं, बांगडी ठेवायची आणि 21 प्रदक्षिणा देवी आईला मारायच्या आणि त्यानंतर ते कुंकू देवी आईच्या चरणांवर अर्पण करत म्हणायचं की कुंकू न सांडता आणलंय ग बाई, रक्षणही न थांबता कर. आणि मग असं करायचं, पण त्यात कुंकू सांडता कामा नये. त्याबरोबर लगेचच आता कला आणि मानसी म्हणतात की ठीक आहे, आम्ही हे करू. आणि मग लगेचच आता त्या दोघीजणीही देवी आईला 21 प्रदक्षिणा मारायला लागतात आणि दोघींच्याही हातामध्ये कुंकू, हळकुंड, त्यामध्ये एक नाणं, बांगडी सगळं असतं. तर आता अद्वैत हा प्रार्थना करत असतो की हिने सगळं मनापासून केलेलं आहे देवी आई, तसंच तू सुद्धा मनापासून सगळं स्वीकार कर आणि कोणतंही विघ्न मध्ये येऊ देऊ नकोस. तर तेजसही म्हणत असतो लकी चाम्पनी सगळे प्रयत्न केले देवी आई, पण आता तू त्यांना सांभाळून घे. त्यानंतर आता लगेचच गुरुजी हे सांगायला लागतात की आता तिथे मध्ये जे मोठी घंटा आहे त्याच्या खाली तुम्ही नृत्य सादर करू शकता. त्याबरोबर लगेचच कला आणि मानसी ह्या दोघीही देवी आईवरती फुलं उधळतात, फुलं अर्पण करतात तिथे आणि दोघीही नाचायला सुरुवात करतात. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगुर, डोंगुर माथ्याला देवीचं मंदिर, जागर जागर असं गाणं आता ते वाजत असतं आणि त्याच्यावरती त्या दोघी नृत्य करत असतात. तर आता इकडे वरची घंटा पाडायची अशी एक फालतू आयडिया गायत्रीला सुचलेली असते आणि आता गायत्री आणि रोहिणी या दोघीजणी त्या आयडियाला सक्सेसफुल करण्यासाठी वरती पोहोचलेल्या असतात आणि त्या दोघींनी आता ती घंटा सोडलेली सुद्धा असते. आता हळूहळू त्या दोघी ती घंटा खाली 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 सरकवत चाललेल्या असतात. खाली कला आणि मानसी नृत्य करत असतात, फुगडी घालत असतात, लोक सगळे मिळून या सगळ्याचा आनंदही लुटत असतात. आता बघता बघता अद्वैतचं लक्ष त्या वरच्या घंटेकडे जातं आणि त्याला दिसतं की ती घंटा कलावरती पडणार आहे. त्याबरोबर अद्वैत जोरात ओरडतो खरे. त्याबरोबर आता इकडे तेजसची नजरसुद्धा त्याच वेळी वरती गेलेली असते आणि तेजसने सुद्धा पाहिलेलं असतं की मानसीवरती ती घंटा कोसळणार आहे. त्यावर तेजससुद्धा ओरडतो लकी जाम. त्याबरोबर आता त्या दोघीही पटकन वरती बघतात तर त्यांच्यावरती घंटा पडणार असते. दोघीही घाबरलेल्या असतात. त्याच काय तर तिथे उपस्थित असलेले सगळेच लोक घाबरलेले असतात. सगळ्यांनी डोळ्यावरती हात, तोंडावरती हात घेतलेले असतात. सगळ्यांना कळत नसतं की आता इथे काय घडेल. तर इकडे रोहिणी आणि
गायत्रीला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. त्याचबरोबर नयना आणि विनोदला सुद्धा आता वाटत असतं की चला आता आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आणि आपलं काम पूर्णही होणार. पण तोपर्यंत त्या ठिकाणी अद्वैत आणि तेजस येतात आणि ते दोघंही आता लगेचच कला आणि मानसीला वाचवतात. आता अद्वैत कलाला खेचतो आणि कला ही अद्वैतवरती पडलेली असते. आता कला आणि अद्वैत हे दोघं जण एकमेकाच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात. ते एकमेकांकडे एकटक बघत असतात. तर तेजस हा मानसीला खेचतो आणि चुकून तोच मानसीवरती पडतो. त्याबरोबर आता मानसीसुद्धा तेजसच्या नजरेत हरवून गेलेली असते आणि तेजससुद्धा मानसीच्या नजरेत हरवून गेलेले असतात. त्यानंतर आता पटकन ते चौघंही उठून उभे राहतात. तर आता जानकी ही विचारत असते, तुम्ही दोघी ठीक आहात ना? कला, मानसी, तुम्हाला काही लागलं नाही ना गं? तर आता इकडे लगेचच रोहिणी म्हणत असते, आत्ता ही कला वाचली पण हिला सोडणार नाही, मी नाही सोडणार. तर इकडे गायत्रीसुद्धा म्हणत असते, मी सुद्धा नाही सोडणार या मानसीला आणि तेजसला. तेजस विचारतो, लकीचाम तुम्ही ठीक आहात ना? त्यावर मानसी म्हणते, उगाच खोटी खोटी काळजी असल्याचं दाखवू नका. नाटकं करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. आत्ता जरी जीव वाचवला असतात ना तरी मागे जे काही केलं आहे त्यासाठी माफ नाही करणार आहे मी तुम्हाला, समजलं? आणि मग आता लगेचच मानसी ही तिकडनं निघून जायला लागते. त्याबरोबर लगेचच आता इकडे सायली म्हणत असते की खरंच तुम्हा दोघांमुळे आज ह्या दोघींनाही काही झालं नाही. अद्वैत आणि तेजसने तुम्हाला खरंच वाचवलं आहे, कला आणि मानसी. त्याबरोबर त्या ठिकाणी गुरुजी येतात आणि म्हणायला लागतात की तुम्ही एवढ्या मनोभावे देवी आईची सेवा केलीत, मग देवीच्या दारात तुम्हाला कसं काय होऊन देईल ती. त्याबरोबर लगेचच आता मानसी ही जानकीला म्हणायला लागते की खरं तर तुम्ही सगळे होतात ना जानकीताई, म्हणूनच आम्ही हे सगळं काम व्यवस्थित पार पाडू शकलो, खरंच. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणायला लागते, नाही गं, आम्ही तर फक्त निमित्त मात्र ठरलो. तुम्हाला खरी मदत जर कोणी केली असेल तर ती तुमच्या जोडीदारांनी, आणि म्हणूनच देवी आईने सुद्धा सगळं व्यवस्थित स्वीकारही केलं. त्यानंतर आता लगेचच मानसी आणि कला ह्या दोघीही काहीही उत्तर न देता तिकडनं निघून जातात. त्याबरोबर लगेच आता इकडे गुरुजी म्हणत असतात, खरंच मुलांनो, तुमच्यामुळे आज ह्या मंदिरात खूप मोठा अनर्थ होता राहिला. त्याबरोबर अद्वैत आणि तेजस एकमेकाकडे पाहतात. तर आता इकडे लगेचच जानकी आणि सायली ह्या दोघीसुद्धा कला आणि अद्वैतचा, त्याचबरोबर मानसी आणि तेजसचा संसार सुखाचा होऊ दे, त्यांच्या पाठीशी उभी राहा, त्यांना आशीर्वाद दे, असं सगळी प्रार्थना करत असतात. आता सायली म्हणत असते, त्यांचं एकमेकावर प्रेम तर खूप आहे पण ते त्यांना जाणवत नाही आहे असं म्हणते. तर जानकी म्हणते, ज्यावेळेस त्यांना ते जाणवेल ना तेव्हा ते सुखाचा संसार करतील. त्यानंतर आता चारही जोडपी एक एकदा देवी आईची आरती करतात. सगळ्यांना आरतीचा मान देखील मिळतो. आणि मग पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तेजस हा स्वतः पोलीस चौकीत आलेला असतो आणि तो आता सांगत असतो की मी तेजस प्रभू, पाडगावमध्ये एका व्यक्तीचा म्हणजेच संपतराव सणस यांचा खून झालाय. त्याबरोबर आता पोलीस विचारतात, तुम्हाला कोणावरती संशय आहे का? त्याबरोबर तेजस म्हणतो, संशय नाही, मला माहिती आहे तो खून कोणी केलाय तो. त्याबरोबर लगेचच पोलीस इन्स्पेक्टर त्याला विचारतात, कोणी केलाय खून? त्यावर तेजस सांगतो, मी केलाय खून संपतरावांचा. त्याबरोबर लगेचच आता पोलीस हे मानसीला कॉल करतात आणि विचारायला लागतात की तुम्ही मानसी बोलताय का? त्यावर मानसी होकार देते. मग ते विचारतात, तुमचे वडील हयात आहेत की नाही? त्यावर मानसी म्हणते, नाही आहेत साहेब. काय झालं? त्यावर साहेब पुढे विचारायला लागतात, बरं मला सांगा की तुमच्या वडिलांचा खून झाला होता का? आता तुमच्या वडिलांचा खून झाला होता का असं विचारल्यावर मानसी निरुत्तर होते. पोलीस पुन्हा तिला विचारतात, तुमच्या वडिलांचा खून झाला होता का? तर दुसरीकडे आता सकाळ सकाळ कला बसलेली असताना अद्वैत वकील घेऊन कलाच्या घरी आलेला असतो. आता अद्वैत लगेचच वकिलाला म्हणायला लागतो, वकील एक काम करा, ह्या खरेच्या तोंडावरती ती नोटीस फेकून मारा. घर सोडून मोठ्या रुबाबात गेली होती ना, मारा हिच्या तोंडावर नोटीस फेकून. त्याबरोबर अद्वैत कलाच्या हातामध्ये एक भली मोठी फाईल देतो. तर आता लगेचच इकडे आई मनातल्या मनात म्हणायला लागते की बापरे, जावई बापू माझ्या कलीला डिवोर्स देत आहेत की काय? त्याबरोबर अद्वैत लगेचच आता कलाकडे रागात बघत असतो. तर कला ही अद्वैतला म्हणत असते, काय आहे याच्यामध्ये? तर अद्वैत लगेचच म्हणायला लागतो की उघडून बघ, दिलंय ना तुझ्या हातात. त्याबरोबर कला ही पटकन ती फाईल उघडून बघते. तर त्यामध्ये असं काही असतं की त्यानंतर आता कलाला खूप राग येतो आणि रागाने कला ही अद्वैतकडे बघत असते. तर अद्वैत हा कलाला म्हणत असतो, कसं खरे तुला कोंडीत पकडलं मी आणि आता अद्वैत हसत असतो कलाकडे बघून. तर कला मात्र प्रचंड चिडलेली असते. आता त्या फाईलमध्ये नेमकं काय आहे हे तर आपल्याला पुढच्या काही येणाऱ्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. तुम्हाला काय वाटतं?
फाईलमध्ये काय असेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता तेजसने स्वतःहून जाऊन पोलीस चौकीत कबुली दिली आहे की मी केलेला आहे संपतरावांचा खून. मग आता मानसी तेजसला वाचवणार का, की आता तेजसला होणार पोलिसांकडून अटक? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.